आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। डोंबिवली MIDC दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम। दुर्घटनास्थळी सकाळपासूनच आणखी 3 मृतदेह सापडले। ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भीती। डोंबिवली MIDC अनुदान कंपनीतील बॉयलर स्फोट प्रकरण। कंपनी मालकांविरोधात गुन्हा दाखल। मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। डोंबिवली MIDCतील स्फोट झालेल्या परिसरात दुर्गंधी। केमिकल कंपनीमधील रसायनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डोंबिवलीतील घटनास्थळाचा आढावा। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत। जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। MIDCत 5 कंपन्या विषारी केमिकलच्या आहेत। कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारमध्ये झाला होता। शिंदे सरकारने पुढे काहीच पाऊल उचललं नाही। अंबादास दानवेंचा आरोप। बॉयलरप्रमाणेच रिएक्टरसाठी धोरण असणं गरजेचं। मोठ्या कंपन्यांनी टाकलेलं रिएक्टर छोट्या कंपन्या वापरतात। अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांना सरकार पाठिंबा देतंय। अंबादास दानवेंचा आरोप। पुण्यातील कार अपघात प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर करणार। पुणे पोलीस 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी करणार। कालच्या चौकशीनंतर आज पुन्हा सुरेंद्रकुमार अग्रवालांची चौकशी केली जाणार। सूत्रांची माहिती। तर विशाल अग्रवालनी वेदांतला गाडी चालू देण्यास सांगितलं। वेदांतच्या ड्रायव्हरचा चौकशीत खुलासा। पुणे अपघात प्रकरणातील कारची फॉरेन्सिक तपासणी। फॉरेन्सिक पथकाकडून अपघातानंतर झालेल्या गाडीच्या स्थितीचा आढावा। फॉरेन्सिक पथक लवकरच अहवाल सादर करणार। पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याचं CCTV फुटेज ताब्यात घेतलं। अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप। अपघात प्रकरणी आज पुण्यात 3 आंदोलनं। रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन। शरद पवार गट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडणार। तर पब वाचवण्यासाठी पुण्यातील पब मालकांचं आंदोलन। पुणे अपघात प्रकरणाच्या तपासासाठी 10 पथकं तयार। तपासासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्तांची पथकातील अधिकाऱ्यांसोबत बैठक। प्रत्येक पथकाला त्यांची जबाबदारी ठरवून देण्यात आली। विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांवर हात उचलला। अग्रवाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर नातेवाईकांची अरेरावी। पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ड्रग्ज अँगलवरूनही तपास सुरू। सूत्रांची माहिती। पुण्यात 3 दिवसात 32 पब बार हॉटेलवर कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पबची तपासणी। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या आदेशानंतर धडक कारवाई। महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीत माझं काम केलं। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। नागपूरच्या रामटेकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यात वाद झाल्यानंतर मारहाण आणि यात तरुणाचा मृत्यू। सहाव्या टप्प्यातील प्रचार थांबला। देशातील 57 मतदारसंघात उद्या मतदान। दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये मतदान। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात निकालाआधीच लागले। निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर। अहमदनगरमध्ये लंकेकी विखे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार। नाशिकमध्ये सायबर पोलिसांकडून रील्स बहादर मतदारांचा शोध सुरू। मतदार केंद्रातील नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार। अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राच्या जामिनाला विरोध। तेजस्वी घोसाळकरांकडून स्वतःच्या सुरक्षेची चिंता व्यक्त। राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SCERT कडून जाहीर। मूल्य स्वभाव वृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर। मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यास निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता। नाशिकमधील बाजार समितीत कांदा भावात घसरण सुरूच। कांद्याला सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल भाव। दरात 500 ते 600 रुपयांची घसरण। नाशिकच्या गिरणा धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा धरणातून पाण्याचं आवर्तन। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धोकादायक वाडे, इमारती आणि पुलांचं संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे निर्देश। जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून नाशिकच्या
स्थानिक यंत्रणेला निर्देश. हिंगोलीच्या वसमत परिसरात घरफोडी करणारी टोळी गजाआड, सोने चांदीसह मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. यंदा राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. मान्सूनपूर्व पावसाचा पुन्हा रत्नागिरीला तडाखा. दक्षिण रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे बत्ती गुल. मुंबईच्या शीव परिसरातील गांधी मार्केट परिसरात मान्सूनपूर्व कामांचं नियोजन. साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अत्याधुनिक सक्शन पंप आणि जनरेटर बसवण्याचं काम हाती. विक्रीनं झालेल्या घरांची संख्या मुंबई आणि पुण्यात 8% घटली. अनरॉक ग्रुपचा देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर. राज्यातील 20,000 दलालांची नोंदणी स्थगित. प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांविरोधात महारेराची कारवाई. राज्यातील MMRDA-Cच्या 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा. निवडणुकीच्या धामधूम संपताच निर्णय. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉकमुळे विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार लोकल रद्द. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून मान्सूनपूर्व कामाचा आढावा. गगराणी यांच्याकडून वाकोला नदी आणि मिठी नदीतील गाळ उपसा कामांची पाहणी. मुंबईच्या कामा रुग्णालयाच्या आवारात मियावाकी झाडे. 30,000 स्क्वेअर फुटाच्या जागेवर 10,000 ते 11,000 झाडं लावली. जागतिक तापमानवाढीचा आणि हवामान बदलाचा दादर चौपाटीला फटका. भरतीच्या वेळी चौपाटीवरील स्टॉल पाण्याखाली जाण्याची शक्यता. नवी मुंबईत 34 मोठ्या होर्डिंगवर निष्कासनाची धडक कारवाई. अनधिकृत होर्डिंग विरोधात पालिका ॲक्शन मोडवर. नवले पुलावरील अपघात टाळण्यासाठी आता सेवा रस्ता. ब्लूमफिल्ड ते भूमकर चौक रस्त्याचा प्रस्ताव. 6 मीटर रुंदीचा सेवा रस्ता विकसित केला जाणार. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. मध्यरात्रीनंतर शहरात नाकाबंदी. पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा जिल्ह्यातील 378 शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांच्या 231 हेक्टर क्षेत्राचं नुकसान. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव. पुण्यात वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या दुरुस्तीला निधीचा अडसर. यंदाच्या अंदाजपत्रकात सिग्नल दुरुस्तीसाठी तरतूद नाही. सिग्नल दुरुस्ती रखडणार. पुणे विभागातील 61 लालपरी बसचं CNG मध्ये रूपांतर. बारामती, शिरूर, मंचर, सासवड आगारात स्वतंत्र CNG पंप उभारले जाणार. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन आणि बृहण महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयांचं समूह विद्यापीठकरणाचं नियोजन. प्रस्ताव राज्य सरकारला सादर. 26 मे रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अंदाज. चक्रीवादळामुळे मच्छीमारांना रविवारपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात न जाण्याचा इशारा.